नमस्कार. आज आपण बघणार आहोत इन्स्टंट उपमा. तर हे यांच्यासाठी जे घरापासून दूर राहतात आणि त्यांना इन्स्टंट काहीतरी असा नाश्ता हवा असेल किंवा घरात वयस्कर आजी आजोबा असतील त्यांच्यासाठी बनवून ठेवण्यासाठी नाश्ता हवा असेल तर हे नक्की करून बघा. आणि हे 4 ते 5 महिने किंवा त्याच्याहून जास्त महिनेसुद्धा टिकू शकतं. याला फ्रीजमध्ये ठेवायचीही गरज नाही आहे. तर यासाठी सर्वप्रथम आपण तुम्हाला जेवढा रवा हवा असेल, जसं की मी आता 1 किलोचा रवा करत आहे, तर अर्धा मी आधीच भाजून घेतला आहे आणि आता अर्धा मी भाजते आहे. तर यासाठी सर्वप्रथम रवा घ्या, कढईमध्ये छान त्याला भाजून घ्या, यात तेल टाकू नका. त्याच्यानंतर त्याच्यावर चवीनुसार मीठ घाला आणि याला जास्तही भाजू नका, एक 2-5 मिनटं फक्त भाजा. तसेच याच्यात आपण चवीनुसार साखर घालूयात. त्याला एकजीव परतून घ्या. याला छान परतून घ्या आणि त्यानंतर त्याला एका ताटामध्ये काढून त्याला थंड होईस्तोवर ठेवा. थंड झाल्यानंतर त्याला आपण कढईत थोडंसं तेलाचा वापर करा, कारण की यात जास्त तेलाचा वापर केला तर याला तेलाचा वास लागू शकतो. तर यात जेवढं कमीत कमी तेलात बनवता येईल तेवढं बनवा. तर यात मी 2 चमचे छोटे चमचे तेल घेतलं आहे आणि याच्यात मी सर्वप्रथम शेंगदाणे घेते आहे, कारण की जर जिऱ्यापासून चालू केलं तर जिरा लवकर होऊन येईल. आणि यात आपण वाळवलेला कांदा, तसेच मी बारीक चिरलेला कांदा काही दिवसांपहिले वाळवून घेतला आहे, मिरची वाळवून घेतली आहे आणि तसंच कोथिंबीर आणि कढीपत्तासुद्धा वाळवून घेतला आहे. तर यात सर्वप्रथम मी शेंगदाणे तेलातनं थोडेसे तळून घेतल्यासारखे थोडेसे भाजून घ्या त्यांना. त्यात नंतर आपण 1 छोटी वाटी उडीद डाळ घेऊयात. ती छान परतून घ्या. त्याला छान परतून घेतल्यानंतर साईडला करूनच त्याच्या आतमध्ये जिरं टाकणार आहे, कारण की मी तसंच पहिले बोलले की तेलाचा वापर जास्त करणार नाही आहोत आपण यात. तर मी त्याच्यात थोडंसं बाजूला करून तिथेच जिरंही टाकलेलं आहे. त्याला छान परतून घ्या. वाळवलेली मिरची घालूयात आणि मी वाळवलेला कढीपत्ता आणि कोथिंबीरसुद्धा घेतली आहे. त्यात मी वाळवलेली कढीपत्ता परतून घेते आहे, मिक्स करून घेते आहे. आणि तसाच वाळवून घेतलेला कांदाही, बारीक चिरलेला कांदा त्यात घालूयात आणि छान त्याला एकजीव होईस्तोवर परतून घ्या. त्याला एक 2-3 मिनटंच परता, जास्तही लालसर होऊ देऊ नका. थोडासा चटका लागूस तर किंवा त्याला थोडं, कारण की ऑलरेडी आपण जे ॲड केलेलं आहे ते वाळवून घेतलेलं आहे, तर त्याला जास्त परतण्याची पण गरज नाही. तर 2-1 मिनटं परतून घेतल्यानंतर आपण भाजलेला रवा त्यात घालूयात आणि त्यात थोडंसं आंबूस म्हणून एक लिंबू सत्व घालूयात. तसं यालासुद्धा छान परतून घ्या. याला एकजीव होईस्तोवर छान परतून घ्या, जास्तही वेळ परतू नका. थोडासा सोनेरी कलर किंवा थोडंसं लालसर होईस्तोवरच, अगदीही लाल नका होऊ देऊ, थोडं छान परतून घ्या. जसा मी हा रंग ठेवला आहे तसा परतून घ्या. त्याला नंतर थंड झाल्यानंतर एका डब्यात भरून घ्या आणि हे आपण जे तयार केलं हे 3-4 महिने किंवा 6 महिन्यापर्यंत राहू शकतं. यानंतर आता मी तुम्हाला करून दाखवणार इन्स्टंट उपमा कसा करणार. त्यासाठी 3 वाटी मी पाणी घेतलं आहे आणि 1 सपाट वाटी आपण जे बनवलेलं तयार केलेलं मिश्रण आहे ते घेऊयात. आणि हे तेव्हाच टाका जेव्हा पाण्याला उकळी येईल, तेव्हा ही उपम्याचं मिश्रण घालूयात. त्याच्यानंतर याच्यावर झाकण ठेवून उकळी येऊ द्या. तसेच हा आपला सोपा इन्स्टंट उपमा तयार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर याला लाईक, कमेंट आणि शेअर करा.
तसेच याला सबस्क्राईब करा. तर हा आपला इथे इन्स्टंट उपमा तयार आहे. तर तुम्ही बघू शकता याला आता उकळी आलेली आहे. तर अशा पद्धतीने हा इन्स्टंट उपमा तयार झालेला आहे.